प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा संत प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा पर्यारपैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरून आले भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सैना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत जगनाडे महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत बाळूमामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत बसलेल्या कानोपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत जिजाबाई श्री संत मीराबाई संत मंडळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावी अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव वारकरी फडकरी टाळकरी मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवण्यास सगळ्या मंडळींचं स्वागत करूया. अतिशय सुंदर आणि गोड असं आयोजन नियोजन आहे. सगळे वैष्णव टाळकरी सगळ्यांना मी सर्वप्रथम अगदी प्रेमाचा सप्रेम जे आहे घालतो. अतिशय सुंदर आणि गोड असं आयोजन नियोजन आहे. या परिवाराने अतिशय गोड आईच्या प्रित्यर्थ भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. आईने हाडाचे काढं केले, काकीने रक्ताचं पाणी केलं, काकीने नेत्राचा दिवा केला आणि काकीने हाताचा पाळणा केला आणि काकीने सांभाळ केला. कैलासवासी पार्वती भानुदास नरसाळे आपल्या सर्वांची काकी जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. थोडा आवाज द्या. काळाचा घात झाला. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व विकू बंद केला ना. अतिशय सुंदर आणि गोड असं व्यक्तिमत्व मायेचं ममतेचं व्यक्तिमत्व या नरसाळे परिवारातून वजा झालं आणि या परिवाराला माय जाऊन अनाथ करून गेली. विठाल विठाल हो गोड असा परिवार आहे. त्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारे सगळेच परिवारातील मंडळी, त्यामध्ये आजीबाईचा नातू आदरणीय तुकाराम दादा आदरणीय दादा समोर बसलेले हे सगळ्यांच्या माध्यमातून मला फोन आला. सगळं 8ची 8ही मुलं. खरं तर तुमचं कुटुंब लय मोठं आहे बरं का. एवढं मोठं कुटुंब आहे. 8 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. खरोखर आईने आपल्याला हे विश्व दाखवलं. त्या ममतेने त्या माईने हे जग दाखवलं आणि त्याही आईचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातून परतफेड करण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. या कुटुंबाकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा एकदा. अतिशय सुंदर आणि गोड असा परिवार आहे. आजी त्यामध्ये खऱ्या अर्थाने 107 वर्ष जीवन जगल्यात. खरोखर आईने आपलं तर अवघडच झालं आहे आता सध्याला. 100 वर जातो का नाही याचं काही नियोजन आयोजन काही दिसत नाही बरं का टाळकरी मंडळी. पण आईने 107 वर्ष जीवन जगलं. आई तुमच्यामध्ये राहिली. काकी मोठा परिवार आहे. आदरणीय श्री हनुमंत भानुदास नरसाळे मुलगा, आदरणीय श्रीमंत भानुदास नरसाळे मुलगा, कैलासवासी जयवंत भानुदास नरसाळे मुलगा, कैलासवासी जगन्नाथ भानुदास नरसाळे मुलगा, श्री नागनाथ भानुदास नरसाळे मुलगा, सो द्रुपदा विष्णू जगताप मुलगी, आदरणीय श्री पोपट भानुदास नरसाळे, आदरणीय किसन भानुदास नरसाळे, आदरणीय हरिदास भानुदास नरसाळे मुलं. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. मोठा परिवार आहे. आईचे आपल्यावरती उपकार आहेत, ऋण आहेत आणि आजीने आपल्याला फार सांभाळलं. हे सगळं नातवाचं प्रेम आणि या प्रेमाचा एकोपा आणि या एकोप्याचं आजचं कीर्तनाचं सौंदर्य. विठाला विठाला हो
त्यामध्ये या कीर्तनाकरता उपस्थित असलेले माझ्यासमोर आलेले जालन्यावरनं अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, आवाजाची माधुर्यता आहे, परमस्नेह परम आदरणीय नरहरी महाराज दाभाडे, त्यांना वंदन करतो. त्यामध्ये आदरणीय हनुमंत महाराज, हनुमंत जाधव महाराज, हनुमंत महाराज. पलीकडे माईक आहे का अजून? नाही ना, एकच माईक आहे का? हां, हे सगळे मंडळी आदरणीय जाधव महाराज, हे दोघा माईकवाल्या माऊली करता आणि आदरणीय महाराजा करता सगळ्या टाळकऱ्यांना जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा एकदा. सगळेच मंडळी, सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. इकडचे माऊली भुसनर, हे भुसनर, पुष्कर महाराज. हां, एक टाळी वाजवा. हां हां, वा 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 वा, छान. विनेकरी बाबा, तुम्हाला वंदन करतो. मी तुमच्याकडे नवीन आहे, मला प्रत्येकाचे नावं माहीत नाही, नावं घेऊन मला वेळ घ्यायचा नाही. सगळ्यांना एकदा दंडवत घालतो. सगळेच मंडळी, दोन्ही वाजवणारे अतिशय सुंदर वाजवत, दोघा करता टाळी वाजवा. दोन्ही चोपदार करता टाळी वाजवा. वा वा, साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. दादा तुम्हालाही वंदन करतो, टाळी वाजवा दादांकरता. अतिशय सुंदर साऊंड आहे, अतिशय सुंदर वातावरण. त्यामध्ये रेकॉर्डिंग करणारे वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्वा अनिकेत दादा तौर, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. सगळेच मंडळी उपस्थित आहेत. स्वयंपाक करणारे मंडळी सगळ्यांना वंदन करतो. ताई, बाई, आई, नानी, काकी, मावशी, आत्या सगळ्यांना वंदन करतो. पुरुष मंडळी, सगळे जाणकार मंडळी, वारकरी संप्रदायाची सेवा करणारे, गावचे भजनी मंडळी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळी, सगळेच मंडळी, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोतरावाले, पायजामेवाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, माळकरी, वारकरी, बिना माळकरी, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, स्वयंपाक करणारे, बाकड्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, घराच्या आत बसलेले, घराच्या बाहेर बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, ज्यांना येऊन देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. झाले का सगळे? आता कोणी राहिलं असलं अति महत्वाचं नाव सांगा बरं का. करू का सुरू? विठाला विठाला. हो, जो अभंग कीर्तनाकरता निवडला हे सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. लय डोक्याला ताप देणारा अभंग नाही, सगळा सोपा अभंग आहे. आणि आईच्या पित्तर त्या अभंगाची नियुक्ती केली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ माऊली डोळ्याच्या समोर ठेवा. लय सुंदर आहे. तुकोबारा संतत्व आणि मातृत्व एका उंचीला तुकोबारा बसवतात. आई कशी आहे? आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. काय तळमळ? ए आई इकडे बघा, इकडे बघा, मी इकडे उभा, इकडे बघा. ती कीर्तनात बसलेली असू द्या आई, ती जत्रेला जाऊन द्या आई, ती यात्रेला जाऊन द्या आई, पण तिचं चित्र मात्र हे मुलापाशी असतं. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. तिच्या चित्तामध्ये तळमळ असते. काय तळमळ असते? माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, त्यांचं हित व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावर उभा राहावं, ते मोठे व्हावे. आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये तळमळ असते. काय तळमळ असते? माझ्या लेकराचं हित व्हावं. विलक्षण असणारी कळवळाची जाती तुकोबारा म्हणतात. ते प्रेम करत असताना दादा जगाच्या पाठीवर, हे बघा पुरुष मंडळी, तुमची शेती पाहिली, तुमचा पैसा पाहिला, तुमची प्रॉपर्टी पाहिली, तुमच्या गाड्या पाहिल्या, ट्रॅक्टर पाहिले, की जगातले लोक तुमच्या प्रेमात पडतील साहेब. ऐका ऐका. पण ती आई उदरामध्ये मुलगा असतो ना, 9 महिने 9 दिवस त्या मुलाचं संगोपन करते माय. ती पाहत नाही लुळा आहे माझा मुलगा पोटात, का पांगळा आहे, काळा आहे, का गोरा आहे, का सावळा आहे, का मला म्हातारपणी सांभाळीन, का लाता बुक्क्या मारीन, काही पाहत नाही. आई निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते माय. तिच्या पोटात कुठला मळ नसतो, तिच्या पोटात कुठला स्वार्थ नसतो, निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करते. विलक्षण असणारी कळवळ्याची जाती आईसी, कळवळ्याची जाती करे लाभा. असं बोलत चला ज्यांच्या पाठे ते करे लाभा विन प्रीती. प्रीती शब्दाचा अर्थ प्रेम. पुढे तुकोबारा वर्णन करतात. ती माय माऊली 9 महिने 9 दिवस पोटामध्ये लेकराला वाढवते, संगोपन करते, त्याचा सांभाळ करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. किती त्रास होऊन द्या,
त्याचं संगोपन करते. या समाजाला गाळणं नाही करत ती आई, सांगते का नाही, तक्रार करत नाही. होणारा त्रास प्रसूतीच्या वेळेस ती आई लेकराचा सहन करते, त्याचा होणारा त्रास, वेदना, दुःख सगळे सहन करते. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा वर्णन करतात, माझं जे पारमार्थिक ओझं आहे, आईचं लेकराचं रूपक केलं तुकोबाराने, संतत्व आणि मातृत्व एका रेषेमध्ये तुकोबाराने बसवलं. विनवणी करतात तुकोबारा आहे, माझं पारमार्थिक भक्तीचं नाम साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंत जे ओझं आहे हे संतांवरीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसे ची जाती करे लाभा विन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ. विठाल विठाल हो. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकावरती काही ऋण ठरलेलं आहे, काही कर्ज ठरलेलं आहे. मंडळी, या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरू तुकोबारा राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबाराने असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरू तुकोबारा म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि माऊली पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केला माझ्या तुकोबाराने, परिपाक केलाय. परिणाम काय झाला टाळकरी मंडळी? ऐका ऐका भजनी मंडळी, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे देव सततम कीर्तयंतो माम. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबारा पांडुरंगाचं भजन करायचे. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर जाऊन माझे तुकोबारा भजन करायचे. या समाजाकरता माझ्या तुकोबाराने अभंग निर्माण करावे. मंडळी, कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबाराने निर्माण करावे. तुमचा आणि माझा माता ठिकाणी नेण्याकरता तुकोबाराने पंचमीत गाथा लिहिला. विठाला विठाला हो, नाम साधना करायचे तुकोबारा. प्रसंग असा घडला, ए आई ताई, एके दिवशी जिजाई साहेबांनी भाकरी केल्या. इकडे बघा, इकडे बघा, भाकरी केल्या जिजाई साहेबांनी. ऊन फार पडलंय, पोटात अन्नाचा कड नाही. आणि माझे मालक ह्या लोकांकरता अभंग लिहितात. माझे मालक अखंडरित्या पंढरपूरच्या मालकाचं भजन करताय. अंतकरण गहिवरलं, भाकरीचं गाठोडं घेतलं, अनवाणी पायाने जिजाई साहेबाने डोंगराच्या दिशेने जावं, झाडा झुडपातनं जावं. ऊन फार पडलंय, पोटात अन्नाचं कण नाही. आणि आई जिजाई साहेब बरं का काका, तुकोबारा जेवल्याशिवाय जेवत नव्हते. मालकाची काळजी वाटत होती, चिंता वाटत होती. अनवाणी पायाने डोंगराच्या दिशेने वरती जावं, झाडाझुडपातनं. प्रसंग असा घसला, आपण सगळे तज्ज्ञ हुशार मंडळीत. जाता जाता जिजाई साहेबांच्या पायामध्ये काटा टोचला. आई ग, रक्ताची चिळकांडी उडली, ऊर भरून आला. एका पायावरती जिजाई साहेबाने उभा राहावं, डोळ्यात अश्व यावे. फार वेदना, फार दुःख, फार त्रास. इकडे तिकडे पाहतात, कोणी दिसना. साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपाने गायी चारत होता डोंगरावरती. स्वतः पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपाने जवळ आला आणि म्हणला, देव माय, ए माय, पायात काटा टोचला का माय? हो रे बाळा, लय त्रास होतो, लय वेदना होतात. कोण तू? माय, मी तर डोंगरावर गायी चरतो. माय बाळा, तुला काटा काढता येतो का? आता देवाने दिलेलं उत्तर लय मार्मिक आहे. देव म्हणतात, माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. आता देवानी काटा काढण्याची पद्धत अशी आहे, आपण सगळे ग्रामीण भागातले मंडळी, तुम्हाला लय सविस्तर सांगायची गरज नाही बरं का दादा. ज्याच्या पायात काटा टोचला त्याचा पाय कुठं घ्यावा लागतो? मांडीवर. असं बोलत चला, बोललेले माणसं आवडतात मला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, 1 तास कीर्तन पुष्प आपल्याला समर्पित करायचं आईच्या चरणी, काकीच्या चरणी. असं पाय घेतला, माय डोळे झाका, घट्ट डोळे झाकले. जिजाई साहेबाने डोळे झाकले. आता इथं गंमत अशी आहे, अनवाणी पायाने वारकरी मंडळी, भजनी मंडळी, जिजाई साहेब जात होत्या ना, तर पायाला जी माती लागली होती ना,
पायाला जे रजकण लागले होते ना, साक्षात पंढरपूरच्या देवाने हातात काटा घ्यावा, काटा बाजूला टाकावा, तोंडात बोट घालावं, काटा खुडला बनवून आणि थुंकी घ्यावी आणि जिजाईसाहेबाच्या पायाला अशी चोळावी आणि पायाला लागलेले रजकण साक्षात पंढरपूरच्या मालकांनी तोंडात घालावे. काय देव इच्छे रज चरणीची माती दावत चालती मागे मागे. काय अधिकार आहे जिजाईसाहेबांचा? संत चरणा रज लागता सहज माती खावी अधिकार आहे जिजाईसाहेबांचा. बाळा, मला कळालं सुद्धा नाही कसा काटा काढला माय. मी चांगल्या चांगल्याचा काटा काढला माय. ए बाळा, खरंच सांगू का तुला, तुझ्या हातात जादू आहे, तुझ्या हातात जादू आहे. अलगत काटा काढलास रे तो, किती सहजपणे काटा काढलाय. ए बाबा, जाते मी, माझे मालक आहे ना. अरे या समाजाकरता अभंग लिहितात माझे मालक. त्या पंढरपूरच्या देवाचं वेड लागलंय माझ्या मालकाला. शिळेवर जाऊन भजन करताय, रोज डोंगरावर जाऊन भजन करताय. लय काळजी वाटते रे बाळा माझ्या मालकाची, मला लय चिंता वाटते रे बाळा माझ्या मालकाचे. भाकरीचं गाठोडं घ्यावं, गाई गाई निघावं जिजाईसाहेबाने. थांबा माय, थांबा माय. काय माहीत तुमच्या पायातनं रक्त निघतंय माय. जाऊ नका तसं, फार त्रास होईल. अनवाणी पायाने वरती जाताय माय, भाकरीचं गाठोडं घेऊन. थांबा माय. आता इथं गंमत अशी आहे बरं का माऊली, देवाने जो पितांबर घातला होता पिवळा पितांबर, त्याचं वस्त्र तर दिशेने फाडलं आणि जिजाईसाहेबाच्या पायाला असं बांधलं. माय जा माय, माय थांबा ना. काय राहिलं रे बाळा, तुमचं दर्शन मला घेऊन द्या. जिजाईसाहेबाने म्हणावं, पड माझ्या पाया, घे माझं दर्शन, मला जायचं रे, घाई आहे मला. धावत धावत निघावं आणि निघाल्याच्या नंतर वर झाडाझुडपातनं वरती जावं. तुकोबारे शिळेवरती अखंडरित्या पांडुरंगाचं भजन करत होते. पुंडलिकावरती हरीचा गजर झाला. तुकोबाऱ्यांनी पाहिलं, जिजाईसाहेबांनी भाकरी आणलेल्या. जिजे आलीस? हो मालक. ऊन फार पडतंय मालक, थोडा आवाज द्या. पोटात अन्नाचा कण नाही मालक, या समाजाकरता अभंग लिहिताय, चिंता वाटते हो मालक. डोळ्यात पाणी आलं. आई ऊर भरून आला, कंठ दाटून आला जिजाईसाहेबांचा. मला खरंच सांगू का, गरीब भागीरथी रडते हो तुमच्या आठवणीने मालक. लय चिंता वाटते मला, लय काळजी वाटते मालक. दोघं जण जेवणाकरता बसावं. कोण कोण? तुकोबारायन जिजाईसाहेब. तुकोबारायच्या श्रीमुखामध्ये 4-5 घास गेले. सज्जना हो, तुकोबारायची नजर आता जिजाईसाहेबांच्या पायाकडे गेली माय. पायाकडं पाहता तर पायाला वस्त्र बांधलेलं पिवळं, रक्त निघालेलं दिसलं. विचारलं, तुकोबाराने विचारलं, जिजे दगडावर पडली होतीस का? येताना काही दगड लागला होता का? काय जखम कशाने झाली? खरं सांगू का मालक, तुमची चिंता वाटते मालक मला. मालक तुमची काळजी वाटते मालक. अहो घरी भागीरथी रडते हो मालक तुमच्या आठवणीने, आणि तुम्ही डोंगरावर येऊन भक्ती करताय, अभंग लिहिताय, परमार्थ करताय, साधना करताय. मालक खरं सांगू का, लय चिंता वाटते, लय काळजी वाटते. येता येता पायात काटा टोचला. आणि मग काटा कोणी काढला? सांगितलं, गाई चारत होता एक गुराखी, तो गुराखी आला आणि त्याने काढला. आता मंडळी, तुकोबाऱ्यांनी श्रीमुखात जाणारा घास खाली ठेवला आणि तुकोबाऱ्यांनी त्या वस्त्राला हात लावला. तर आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आश्चर्य असं वाटेल मंडळी, साक्षात त्या पिवळ्या वस्त्राचा अत्तरासारखा सुगंधी वास येऊ लागला. तुकोबाऱ्यांनी ओळखलं, हे सामान्य वस्त्र नाही जिजे, हे साक्षात पंढरपूरच्या पंढरीनाथाचं पितांबराचं फाडलेलं वस्त्र आहे ग जिजे. किती भाग्यवान आहेस तू, किती नशीबान आहेत. साक्षात तुझ्या पायातला काटा काढण्याकरता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आला जिजे. डोळ्यात पाणी आलं, असू आले. मालक खरं सांगू का, अवलय काळजी वाटते हो. रोज बेजार होते, परेशान होते. भाकरी घेऊन येते. मी काल भंडारावर आले तर तुम्ही भामचंद्रावर गेले, मी भामचंद्रावर आले की तुम्ही गोराडेश्वर डोंगरावर. मला कळतच नाही तुम्ही कुठं भजन करता. तुकोबाऱ्याने दिलेलं मार्मिक उत्तर घरी घेऊन जा मंडळी. तुकोबाऱ्या म्हणतात, जिजे उद्या एक काम कर, भाकरीचं गाठोडं घेऊन ये डोंगराच्या पायथ्याला. अहो पण मालक मला कसं कळणार, मला कसं कळणार? ऐक ना, डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर जिजे डोंगराच्या पायथ्याची माती घे, मातीला कान लाव
आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय मंडळी. नका 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 एवढ्या जोरात टाळी वाजू नका. त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोईंग टू यमपुरी. काय टाळी वाजवलीत राव तुम्ही इमानदारी ना. तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? का देवावर नाराज आहे? देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवलं? असं नाराज बिराज नाही ना तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, लय बोर राहिला असं मी कीर्तन करणार नाही. या घरातल्या परिवाराने सांगितलं बाबा 10:30 झाले, 12:30पर्यंत बोला, लांबून आला. तुम्ही म्हणलो 12:30ला एंड करतो मी, काळजी करू नका, 12:30पर्यंत मी बोलणार आहे. माझी विनंती आहे, तुमच्या डोक्याच्या वरून जायला असं मी कीर्तन करणार नाही. तुम्हाला लय आंबट होईल आणि लय बोर होईल असं मी कीर्तन करणार नाही. वेळ माझ्याकडे कमी 1 तास उरलाय. मी 1 तासात सुटसुटीत सगळ्याला समजेल, पचेल, रुचेल आईच्या संबंधाने उभा आहे. आईविषयी चिंतन मी करणार आहे. माझी विनंती तुम्हाला, हात जोडून विनंती आहे, असं टुळू टुळू पाहू नका माझ्याकडं. मला भीती वाटते त्याची. चौबदार असले किती भारी वाटलं बघा बरं. माणूस हसला की गोड दिसतो थोडा. काही काही माणसं दिसायला लय पांढरे फटे गोरे, हसत नाही. खौट शेंगदाणा. हसलं की माणूस गोड दिसतो, सुंदर दिसतो. म्हणून माझी विनंती आहे, मी लांबून प्रवास करून तुमच्याकरता आलोय. तुम्ही नाही प्रवास करून आले, मी लांबून जालन्याहून आलो तुमच्याकडून, एवढ्या लांबून 400 किलोमीटरहून आलोय. मी जे बोलेल ते तुमच्या हितात, पांचट गप्पा नाही सांगणार, मला सांगता येत नाही. जे बोलेल मनोरंजन नाही करणार, टाइमपास नाही करणार, शब्द ना शब्द तुमच्या हितात असेल असं मी बोलणार आहे. फक्त विनंती माझी, चिंता करू नका. नका करू चिंता, टेन्शन बिन्शन घेऊ नका. कधी चमक निघल आणि कधी जावं लागेल सांगता येत नाही. हाय का माणसाच्या जिंदगीचा भरोसा. हे बघा, येतानी काय आणलं का हो? तुम्ही अशा मान हलवा बरं, अशा मान हलवत चला. तुम्ही मला काही उत्तरच देत नाही. येतानी काय आणलं का? नाही. जातानी काही न्यायचं का आपल्याला? नाही. आता एवढ्या लांबून मी जालन्याहून इथं आलो, कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. असं नका ना करू राव. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेंगा पिंजरा खाली. जाणावं लागणार. चिंता नाही करायची. हे भजनी मंडळीची लई श्रद्धा आहे पांडुरंगावर. हे वारकरी मंडळींची, माळकरी मंडळीची, महाराज मंडळींची लई श्रद्धा आहे पांडुरंगावर. काय ज्या देवाने चोच दिली ना, तो देव दाण्याची व्यवस्था करणार आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण चिंता नाही काय करायची, नाही करायची. काय चिंता करायची दादा? संसाराची नाही करायची. माझे 2 बोटं दिसतात का? हे इकडे बघा, इकडे बघा. हे 2 बोटं दिसतात का? अशा मान हलवा, थोडा आवाज द्या. हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहे. शब्द आहे तिकडे बघा. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? बोला बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 बहिणी आहेत. आणि या बहिणीचं काम एकच आहे. काय? जा ळ ने. काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत अशी आहे बरं का माऊली बाबा, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता संसारात पावलोपावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. तुकोबाऱ्यांची भाषा आहे, खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. तुकोबाऱ्या वर्णन करतात. कामधंदा करून आलो, खाटेवर पडलो, पलंगावर झोपलो का चिंता सुरू झाली. उद्या इकडं जायचं, उद्या तिकडं जायचं, हे शेतातलं काम करायचं, इकडं मोटर लावायची, इकडं पाणी द्यायचं, इकडं ट्रॅक्टर घेऊन जायचं. झाली का चिंता सुरू डोक्यात? महाराज म्हणले चिंता विंता नाही करायचे. चिंता चिता समत्ख्याता बिंदू मात्रे विशेषता सजवम दहते चिंता निर्जवम दहते चिता. चिंता नाही करायची. मग काय करायचं? एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहे. काय करायचं? गोड पांडुरंगाचं चिंतन करायचं. कपड्याची नाही चिंता करायची, पोटाची नाही चिंता करायची. माऊली आमची पांडुरंग. चिंता नाही करायची. गोड देवाचं चिंतन कसं करायचं? सोपं. कीर्तनामध्ये बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्यात वेळेस टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आईच्या संबंधाने या ठिकाणी मी उभा आहे. ऐका. संतत्व आणि मातृत्व अभंगात तुकोबाऱ्यानं आईचं लेकराचं रूपक केलं. आता आई कशी आहे? इकडं बसलेले सगळे मंडळी, इथून तर तिथपर्यंत सगळे इकडं बसलेले पुरुष मंडळी, आई कळण्याकरता तुम्हाला आणि मला आईचा जन्म घ्यावा लागेल. आणि
ताई, आई, महिला मंडळी, बाप कळण्याकरता तुम्हाला बापाचा जन्म घ्यावा लागेल. आई झाल्यावर आई कळते आणि बाप झाल्यावर बाप कळतो. आई किती मोठी आहे, आईचं दुःख कळण्याकरता सगळे पुरुष मंडळीकडे लक्ष द्या. ज्या वेळेस तुम्ही आईच्या जन्माला जाल ना तुम्ही आणि मी, तेव्हा आपल्याला कळतं काय वेदना असते आणि काय दुःख असतं आईचं, काय त्या मातेचं दुःख असतं. मग गम बोलणार नाही. दाखला देतो तुम्हाला महाभारतातला, ऐका. युद्धामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला. ही बातमी सुभद्रेला कळाली, रडू लागली. पोटचा मुलगा मेलाय, हंबरणाकडून रडू लागली, शोक करू लागली. सगळेजण भेटण्याकरता यायचे. ए रडू नको सुभद्रे. सुभद्रा म्हणली रडू नको तर काय करू, माझा मुलगा मेलाय, पोटचा मुलगा मेला अभिमन्यू. सगळेजण सात्वन करण्याकरता यायचे. रडू नकोस. आता एवढं मोठं दुःख झालं काकीच्या जाण्याने, सगळे मंडळी भेटण्याकरता या परिवाराला येतात, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतात. तद्वत सगळे लोक मंडळी भेटण्याकरता येतात. सुभद्रे रडू नकोस. एके दिवशी गंमत अशी झाली, भगवंताला काळजी वाटली, माझा भाचा गेला अभिमन्यू, माझी ताई फार दुःखांकित आहे, माझ्या ताईला भेटण्याकरता जावं. उद्धवजीला बोलवलं. उद्धवजी चला आपण ताईकडे जाऊ. उद्धवजीन कृष्ण परमात्मा निघाले आणि निघाले असताना ताईकडे आले. ताई, ए ताई रडू नकोस, रडणं हे तुला शोभत नाही, रडू नकोस तर काय करू दादा. अरे पोटचा मुलगा मेलाय, रडू नकोस तर काय करू. अगं या सृष्टीमध्ये, या जगामध्ये मरण हे अटळ आहे. ज्याचा जन्म झाला त्याला जावा लागणार आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जया परी. ज्याचा जन्म झाला उपजते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. भगवंत म्हणतात अर्जुना, जो जन्मरूपी गावाला आला त्याला मृत्यू निश्चित आहे, मरावं तर लागणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए. पडे काल के फाशी किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही झाला. जावा लागणार आहे. ए दादा थांब, तुझे ते प्रमाण वव्या श्लोक बाजूला ठेव. का अरे माझा पोटचा मुलगा मेला, तुम्ही म्हणतोय मरण येणार आहे, पण माझा मुलगा गेलाय, पोटचा गोळा गेलाय. अगं तुला रडणं शोभत नाही, रडू नकोस, तू सामान्य नाही आहे. सुभद्रे तू कोण आहेस? पंडूराजाची सून आहे. सुभद्रे तू कोण आहेस? धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहेस. सुभद्रे तू कोण आहेस? भगवंताची बहीण आहेस. सुभद्रे तू कोण आहेस? सामान्य नाही आहे. सुभद्रेने दिलं उत्तर, आई ए माय ऐका. सुभद्रा म्हणते दादा हे नाते मला पाठ येत रे दादा, मी पंडूराजाची सून नाही रडत, मी धनुर्धर अर्जुनाची पत्नी नाही रडत, मी परमेश्वराची बहीण नाही रडत दादा, मी रडते फक्त आणि फक्त एका मुलाची आई रडते, म्हणून आई मोठी आहे. आई किती मोठी आहे? पुरुष मंडळे, तुमची जर किडनी गेली ना, खरं सांगतो, आणि त्या आईला कळून द्या माझ्या मुलाला किडनी नाही, ती रडते, डॉक्टर साहेबाला हात जोडते, डॉक्टर साहेब माझी एक किडनी काढा आणि माझ्या लेकराला बसवा आणि माझ्या लेकराला असं दीर्घ आयुष्य मिळावं. स्वतः मरणाच्या दाराकडे जाते, पण तुम्हाला चांगलं ठेवते हिला आई म्हणतात. डोळे गेले तर डोळे स्वतःचे काढून डॉक्टरला सांगेल माझा डोळा काढा, पण माझ्या लेकराला हे विश्व दिसलं पाहिजे, म्हणून आई फार मोठी आहे. म्हणून आईचं वर्णन तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये तळमळ असते, माझ्या लेकराचं हित व्हावं, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. ऐका, आई ही चांगल्या मुलाबरोबर प्रेम करते. ऐका बरं का, आता 8 मुलं आहेत ना आईला, आई काकी ही चांगल्या मुलाबरोबर प्रेम करते. आणि न कळत एखादा मुलगा जरा आईकडे दुर्लक्ष करू लागला, जरा दुर्लक्ष करू लागला, आई त्याच्यावर सुद्धा प्रेम करत असते बरं का. आई तुमचा पाण्याचा चष्मा बदल, तुम्हाला वाटेल ती लहान्यावर लय प्रेम करते, माझ्यावर करत नाही असं तुम्हाला वाटेल, पण आईच्या पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा चष्मा जरी बदलला आईकडं, पण ती
प्रेम करत असते. अजून सांगू का, चांगल्या मुलावर प्रेम करते आणि वाईट मुलावर प्रेम करते. चला महाभारतामध्ये धर्मराजाला दुर्योधनाने विचारलं काय करू, उद्या युद्ध आहे. सांगितलं आईकडे जा. आई पुण्यवान आहे, आईकडे गेला. आई काय करू, आईने सांगितलं दादा वडिलाला अंधत्व आलं तेव्हापासून डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, मी डोळ्याची पट्टी काढते. तू संपूर्ण कपडे काढू नये, उघडा नागडा होऊन निर्वस्त्र म्हणून माझ्या समोर आहे. मी डोळ्याची पट्टी काढते आणि डोळ्याची पट्टी काढली की तुझं संपूर्ण शरीर वज्रदेही होईल. जा. आईने सांगितल्याप्रमाणे दुर्योधन गेला, संपूर्ण कपडे काढले. ऐका बरं का, लक्ष देऊन कीर्तन. संपूर्ण कपडे काढले, निघाला आईकडं. तेवढ्यात आता देवाला लय चिंता वाटली. देवाला वाटलं हा जर असा गेला आणि आईच्या समोर उभा राहिला तर वज्रदेही होईल, मरणार नाही. देवाने युक्ती काय चालवली, देव आडवं गेले. म्हणे दुर्योधना अरे स्वतःची जन्म देणारी आई कळते का तुला? आई कळते. देवाने अशी पिन मारली. पिन कळते का तुम्हाला? हां, ते लय कळतं म्हणा आम्हाला. देवाने अशी पिन मारली. अरे तुला कळतं का म्हणे, आई पुढं असं जात असते का लेकराने कुठं? एक काम कर, लज्जा रक्षणार्थ काहीतरी घाल. मग त्यांनी काय केलं, दुर्योधनाने झाडाचा पाला घेतला आणि असं कमरेला बांधला. दुर्योधनाने थोडा आवाज द्या. दुर्योधनाने कमरेला पाला बांधला आणि निघाला आईकडं. आई म्हणली कपडे काढले का? हो आई. आता गांधारी आईने डोळ्याची पट्टी काढली. मंडळी, डोळ्यातल्या दिव्य तेजाने डोळ्यातल्या दुर्योधनाचं संपूर्ण शरीर वज्रदेही झालं. पण आईची नजर कमरेकडे गेली, पाला दिसला झाडाचा बांधलेला कमरेला. आईला कळालं हे का लई शहाणं नाही, याच्यामुळे भिकेचे डोळे लागलेत, 99 गेले, राज्य गेलं, हे का लई शहाणं नाही. तुला गाईड कोणी केलं, ही बुद्धी कसं काय सुचली तुला? आई खरं सांगू का, मी येत होतो आणि वाटेमध्ये कृष्ण परमात्मा आडवा झाला आणि कृष्णाने मला सांगितलं लज्जा रक्षणार्थ काहीतरी कमरेला बांध. त्याचीच पिणे ही चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची सांगितलं. आता एक काम कर, उद्या युद्ध आहे. हो आई. उद्या युद्धात गदा मांडीला लागून देऊ नकोस, मरशील. देवानी तेवढंच ऐकलं, गदा मांडीला लागून देऊ नकोस. युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये भगवान परमात्मा म्हणतात, ए भीमा, अरे इकडे तिकडे काय गदा मारतो, गदा घेऊन डायरेक्ट त्याच्या मांडीवर मार, मरतय दुर्योधन. गदा घेतली आणि डायरेक्ट मांडीवर मारली. धारातील ती दुर्योधन पाडला. सांगण्याचा तात्पर्य माझा एवढाच आहे तुम्हाला, कृष्ण भगवान परमात्म्याचा प्रयत्न आहे शेवटपर्यंत दुर्योधनाला कसं मारता येईल, आणि जन्म देणाऱ्या गांधाऱ्या आईचा प्रयत्न आहे माझ्या मुलाला कसं वाचता येईल, हा आईचा प्रयत्न आहे. म्हणून आई मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. तुकोबाराय म्हणतात, कोणत्याही पद्धतीचा लाभ तिच्या अंतकरणामध्ये नसतो. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. अभंगाचं द्वितीय टाळी वाजवा. वा वा. आज खऱ्या अर्थाने भजनी मंडळी लय भारी तो. टाळी वाजवा पुन्हा एकदा. मंडळी करता, टाळकरे करता. संस्थेतील मुलं भरपूर आहेत, टाळकरी भरपूर आहेत. मी येता येता फेटा बांधून असं म्हणलो, आज काय पंढरपूर दिसतं काय भरलेलं इथं, गज बसलेलो. पंढरीच भरली नाही परिवाराने इथं. काय मंडळी भरपूर आहे. वा, एक से बडकरी एक मंडळी. आणि यांच्याकरता एक वाक्य बोलतो. काही माणसं गातात, गाण्याचे वेगवेगळे घराणे, सुगम संगीत आहे, शास्त्रीय संगीत, आपल्या वारकरी चाली, गाण्याचे घराणे वेगळे आहेत. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे भजनी मंडळी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. दिवसभर राबराब शेतात कामं करतात आणि संध्याकाळी भजन करतात मंदिरात. विठ्ठल विठ्ठल. फार गोड. वा, बेस्ट. नाहीतर माझ्या नशिबाला 7 नसते, मग 7.5. कोणाचीच कोणाला वेळ नाही. परवा तिकडे यवतमाळला गेलो, पकवायचं तर गट्टा नाही, गट्टा इथं हातुडी नाही, हातुडी इथं पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा इथं कणिक नाही. सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजितो का खाजितो तेच कळत नाही. पण आज इथं गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, कॅमेऱ्यावाले 1 नंबर,
विनेकरी एक नंबर, टाळकरी एक नंबर, पुरुष मंडळी एक नंबर, महिला मंडळी एक नंबर, स्वयंपाकवाले एक नंबर, चौपदारी एक नंबर, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठ्ठल विठ्ठल हो, ऐसे कळवळ्याची जाते करे लाभा विनप्रीती. आई प्रेम करत असते. ऐका, विकू कमी करा आवाज द्या. आई प्रेम करत असते. बसलेले मंडळी, माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या डोक्यावर 3 ऋण आहेत. 1 देवाचं ऋण आहे, 2 संताचं ऋण आहे, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आहे. विठ्ठल विठ्ठल हो, शास्त्रामध्ये 3 ऋण आलेत. विसरता कामा नये, विसरता कामा नये. देवाला विसरता कामा नये. का? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरून या. 3.5 हाताचा नरदेह दिलाय. आउट हात का मानव देह, भगवान ने तुम्हें दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हा 3.5 हाताचा नरदेह देवान दिलाय, पण लोकांना कळालं नाही. काय कळालं नाही? फुकट मिळालंय ना. विठ्ठल विठ्ठल हो, नाही किंमत कळाली. बसलेले मंडळी भाग्यवान माणसात, तुम्ही एवढा समाज कीर्तनाला बसलाय. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2, आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती किती पवित्र आहे. एक धारदार वाक्य बोलतो, इकडे लक्ष द्या. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलीने अफजल पुढं माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मरणच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मवळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा हिंदुस्थानच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. भाग्यवान माणसात. इथं कीर्तनाला बसलेल्या हिंदूच्या मुलाला विचारलं, बाबा अरे काय हिंदुत्वाची व्याख्या आहे, काय स्वराज्याची व्याख्या आहे? ते छातीला हात लावून एक वाक्य बोलतील, अरे चिरल्या आमच्या नसा तर उधळण व्हाईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परस्त्री विश्वासना आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब जनतेच्या देववऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. असं जगणं असावं. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. मी पावन शब्द का वापरला? भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. 1 अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने, हे येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग बहुमया. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखं मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हायतका लबाड नाही, कावळ्यात धूत नाही, काजळ्यात काळं नाही, लोढ्यात मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं होतं, नेतृत्व आकाशाच्या उंचीचं होतं, आणि दातृत्व हे आकाशाच्या उंचीचं होतं. कसं राजांचं जीवन होतं. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती, आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिव छत्रपती. राजांचं जीवन, कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं, नेतृत्व आकाशाच्या उंचीचं, आणि दातृत्व आकाशाच्या उंचीचं. 18 पगड जाती एकत्र केल्या राजाने, आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. बरेच माणसं मला म्हणतात, तुम्ही शिवाजी महाराजाविषयी कीर्तनामध्ये बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? मी म्हणलो, शिवाजी महाराज देव होते का? एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांमुळं मंदिरातला देव सुरक्षित आहे, लक्षात ठेवा.
अरे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले नारायणपूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले वारकऱ्यांचे पंढरपूर. काशी की कला हो जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत हो जाते. 18 पगड जाती एकत्र केला. मुसलमानाचा काजी, ब्राह्मणाचा बाजी, नाव्याचा जिवाजी, मराठाचा तानाजी, रामोसेचा इसाजी, वडार समाजाचे हिरोजी इंदुलकर. अरे 18 पगड जाती एकत्र केला राजाने आणि हिंदवे स्वराज्य निर्माण केलं. म्हणून राजे कुणाला म्हणावं? 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. भाग्यवान माणसं आहात, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. का तर काका आपल्या भारत देशाला आईची उपमा दिली. भारताला काय म्हणतात? भारत माता. जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत माता. बोला 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 भारत माता की जय. बोला 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 भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वा, टाळी वाजा एकदम बेस्ट. आणि आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. हल्ली दादा पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करू लागले. आज किती तारीख आहे? 30. उद्या किती आहे? 31. परवा किती आहे? नवं वर्ष चालू झालं का? जुनं वर्ष. नवं वर्षाला इकडे बोलावर माझ्याकडे. कोण म्हणते नवं वर्ष? पाडव्याला असतं पाडवी. इथं तर वाटुळ झालंय. म्हातारे बरमुडा घालून फिरायला लागले काय? म्हाताऱ्या टी शर्ट घालून फिरायला जा तुम्ही पुणे मुंबईला. मी खोटं बोलत असलो. आपली संस्कृती जोपासली पाहिजे महाराज. कधी कधी एवढं भयान आहे ते. आपली संस्कृती पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण करायला ते इंग्रज गेले ना आपल्याला वळण लावून ठेवलं. ते चहा प्यायचं सुद्धा लय मस्त वळण लावलं त्याने आपल्याला. हा, ते गेले निघून आणि आपलं वाटोळं झालं. पण माझी विनंती आहे, आता उद्या एकादशी आपल्या वारकऱ्याची. उद्या एकादशी वारकऱ्याची, निवृत्तीनाथ दादाची, त्र्यंबकेश्वरची मोठी वारी आहे उद्या. वारी ऐका, आपण भाग्यवान माणसं आहेत. उद्या एकादशी आहे, 31 एकादश. आणि नंतर कोणता वार आहे? गुरुवार. गुरुवार हा वार सामान्य वार नाही. गुरुवार हा वार विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा वार आहे. गुरुवार हा दिगंबर दत्तात्रयांचा वार आहे. गुरुवार हा शिर्डीच्या साईबाबाचा वार आहे. गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा वार आहे, सामान्य वार नाही. म्हणून जे काही आपलं कॅलेंडरचं पान पलटतं ना आणि आपण पुढे जातो ना, ढकलतो ना, आपलं हिंदूचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला साजरी होत असते, लक्षात ठेवा. आपलं नवीन वर्ष नाही, ते संस्कृती. म्हणून आता सरलं बाबा 2025 असं बोलत चला की राव. सरलं बाबा आता 2025, चला आता 2026 कडे. म्हणून माझी विनंती 2026 आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावो, हीच पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भाग्यवान माणसं आहेत. देवाचं ऋण आहे आपल्यावर विसरता कामा नये. संताचं ऋण विसरता कामा नये. जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण विसरता कामा नये. का? हाडाचे काढे केले काकीने, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला. 9 महिने 9 दिवस लेकराचं संगोपन केलं आणि होणारा त्रास कधीच या समाजाला सांगितला नाही. अभंगाचं तृतीय चरण. सगळ्यांनी वरती हात घ्या. सगळे मंडळी तिन्ही चरणाचा भाव पाहिला. आपण राहिलेल्या चरणाचा विचार करूया. सगळे मंडळी कॅमेरा फिरवा तिकडे वा. याचा आवाज वाढवा. ट्रबल गेन फुल करा. ट्रबल सगळे पाठीमागचे असेच राहून द्या. आलो मी चहा पिऊन एका मिनिटात. गंमत केली. घ्या सरळ घ्या. वा वा वा. सगळ्यांनी पुंडलिकावर द्यारीचा गजर करायचा. आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. सगळे गायक, वादक, भजनी मंडळी सगळ्यांनी मोठ्याने खमकोन पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हरे हरे.
सरळ सरळ घ्या बघा, टाळी अशी वाजवायची. इकडे बघा, 1 2 3 4, 1 2, आवाज आवाज, 1 2, 1 2. दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. टाळ 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 पकवान, टाळ टाळ वाजवा, टाळाचा घोळ करा, टाळ वाजवा जोरदार, नामचे दैवत छत्रपती. टाळ वाजवा, टाळ टाळ टाळ, हा हा टाळ वाजवा, जोरदार टाळ वाजवा, टाळे 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 सर्व. हात वरती घ्या, हात हात हात, ओय ओय, हात वरती घ्या. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. कैलासवासी पार्वती भानुदास नरसाळे काकींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढा अथंग समाज प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. मायबाप आज पंढरपूर भरलंय, पंढरपूर वा 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 वा. आपल्या भाईगुडे पाटीवरती पंढरपूर भरलंय, पंढरपूर. टाळ टाळ. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. टाळी वाजवा जोरदार, टाळी वाजवा जोरदार. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन होईल. शेवटला भैरवी होईल. मधली चाल घेऊ नका, विनंती माझी. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. या सगळी मंडळी. विठोबा रखुमाई, हरी जय जय. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विकोद्या विकोद्या. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सोलाराबाईचा बसंतन की. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी जय जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ठोबार रुक्माई, ठोबार कुमार, ठोबार कुमार. हे बघा, यूट्यूबला माझे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक कीर्तन आहेत. याचा विको बंद करा, आवाज फुल करा. मी रोज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतोय. आउट ऑफ स्टेट, गुजरात असेल, अंकलेश्वर, तिकडं सुरत, इकडं कर्नाटक, बिदर, तेलंगणा. रोज मी महाराष्ट्राच्या बाहेर लांब लांब फिरतो. रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 36चे 36 जिल्हे, लांब लांब रोजचा दररोजचा प्रवास, 800-900 किलोमीटर, 1000 किलोमीटर रोजचा प्रवास. आज खऱ्या अर्थाने काकींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. 8ही मुलाने अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. 8 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. अतिशय सुंदर आयोजन केलं. एकदा जोरदार टाळी वाजवा. खरोखर अतिशय सुंदर. आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे. झालंय माझं कीर्तन, एक 10 मिनटं बोलतोय. शेवटी भैरवी होईल, फुलाचा कार्यक्रम होईल, आरती होईल. माझी विनंती आहे बघा, हात जोडून पोट तिडकीना माझी विनंती आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. माऊली, आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी,
समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक आणि घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. प्रथम पुण्यस्मरणाचे वर्ष श्राद्धाचे लय कीर्तन ऐकले तुम्ही. अखंड हरिनाम सप्ताह गावात पारायण बसलो का लय महाराज लोकांचे कीर्तन ऐकले. आजपर्यंत कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन झालं पाहिजे. आज या नरसाळे परिवाराने काकीच्या पित्यर्थ एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यांना माझी तळमळीनं विनंती आहे. माऊली मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. विदर्भ खाली खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. तुमचा हा पट्टा एवढी भयावह परिस्थिती आहे. आज जर गाडीनं हवेनं प्रवास करालो, आज तरुण मुलं ड्रिंक करून गाड्या चालवतात. ॲक्सिडेंट एवढं होतो आणि मरून जातात. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेले कमी वयात. जगाचा निरोप घेतला नवऱ्याने, लिव्हर खराब झालं, मरून गेला. म्हणून माझी विनंती आहे, दारू सोडा आणि संसार जोडा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू सोडा आणि संसार जोडा. व्यसनाधीन होऊ नका. आज एवढी भयावह परिस्थिती आहे बघा. मी रोज जाता जाता तळमळीनं सांगणारा महाराज आहे. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी नंदाला आली दादा. गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालती. कपाळ तिचे पण कुंकू तुमच्याकरता लावती. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती. पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालती. ओ आयुष्य सुवासिनेसारखे जीवन जगते हो. हाडाचे काढं करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, राब राब कष्ट करते तुमच्या माझ्या प्रपंचाकरता. म्हणून माझी विनंती आहे, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. भाऊ आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. मी महाराष्ट्रामध्ये धर्माचं काम करतोय, रोज सांगतोय तळमळीनं जाता जाता. आज काकींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहे. तुकाराम दादा, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनातनं आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आईबापाची किंमत काय. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. किती प्रेम करते माय साहेब. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार. तुम्ही सगळ्या रडायला जाता जाता बाय. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे ताई? जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे काकी आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवनात माहेर असतं. भावा भाऊजावर नाही हक्क दाखवता येत, जो आई वडिलांवर दाखवता येतो. किती प्रेम करतात ते मायबाप. माहेरात जर आई असली ताई तुम्ही रडाल. महिन्यातून 2दा 3दा माहेरात जाऊ वाटतं. आज बऱ्याच माता भगिनी आहे 2 वर्ष झाले नाही गेल्या दिवाळीच्या सणाला, नाही माहेरात गेल्या. का? आमचे आप्पा नाही राहिले, तात्या नाही राहिले, पप्पा नाही राहिले, या जगात नाना नाही राहिले. त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर उरभरून येतो, कंठ दाटून येतो. देवा पांडुरंगा, आमचं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं, पण आमच्या माईबापाला जिवंत ठेवायला पाहिजे होतं. देवा काय केलंस रे, काय अपराधेस पांडुरंगा.
आज या मुलाला विचारा, सगळ्याचा उर भरून येईल. 8 मुलाला विचारा, मुलीला विचारा, काकीने काही कमी केलं नाही. गरिबीतून हे विश्व निर्माण केलंय. हे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे विश्व सगळी शेती वाडी ही आईच्या कृपेने, काकीच्या कृपेने. आज नातवांना सुद्धा काही कमी नाही. दादा तुमचे सोन्यासारखे दिवस आले काकीच्या कृपेने. तुकाराम दादा तुमचे दिवस बदलले काकीच्या कृपेने. आज एवढं सगळं काही दिसतंय. गरिबीतून विश्व निर्माण केलं. आज एवढी मोठी शेती दिसती, एवढं काही बागायती दिसतंय, ऊस दिसतोय, द्राक्ष दिसतात. हे सगळं शेतीमध्ये आईच्या काकीच्या पुण्याने तुम्हाला, आईने एवढं करून ठेवलं तुम्हाला. आईचे नातू, काकीचे नात, इथून पुढचं आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगतील. आणि मंडळी, आज मी तळमळीने सांगतो, आपला हा भरलेला मंडप, एवढा मोठा कार्यक्रम मुलाने, मुलीने, नातवाने, नातीने ठेवला. आज काकी तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि काकीच्या आशीर्वादामध्ये आईच्या उभं आयुष्य तुम्ही सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. कारण आईचा आशीर्वाद हा आकाशाच्या उंचीचा असतो. लई मोठी आई असते. समुद्राच्या पाण्याची शाही केली मंडळी, मेरू पर्वताची लेखणी केले, पृथ्वीचा कागद केला. आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी त्या आईचं वर्णन होऊ शकत नाही. एवढी आकाशाच्या उंचीची माय असते. माय किती प्रेम करते माय. 60-65 वर्षाची थकली तुमची माय. पांढरे केस झाले, सुरकुत्या वळल्या, गालाच्या काचड्या झाल्या. आणि तिची मुलगी ज्यावेळेस 30-35 वर्षाची मुलगी ज्यावेळेस भेटायला येते ना माहेरी, त्या आईला एवढा आनंद वाटतो, एवढा आनंद वाटतो. थकली, तारुण्य येतं तिला. मुलगीला पाहिल्यानंतर ताडकन दिसेने म्हातारी आई उठते, काठी टेकते तुमची आई, तुमची पिशवी घेते, बोलायला म्हणते, बावड्या ए माझी लेक दमून आली, पिशवी घे गाडीतून ठेव. आता आई किचनमध्ये जाते तुमची आई. आई ऐकात आहे, किचनमध्ये जाते. काकी तांब्याभर पाणी घेते आणि भाकरी घेते, तुम्हाला बाहेर पाटावर उभा करते, औक्षण करते. आणि माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये म्हणून बोट मोडते तुमची आई. आणि मुलीकडं पाहून, तिच्या चेहऱ्याकडं पाहून म्हणते, खरं सांगू का, किती खराब झालीस, किती शेतात काम करते तू, एवढं ऊन पडलं, एवढ्या उन्हात हाताला फोडेपर्यंत काम करते, लेकर बाळ खुशालेस ना, दृष्ट तुमची आई काढते. 2-4 दिवस मुलीनं राहो. आता तुमच्या आई सुनबाईच्या समोर हात जोडून वागते. सुनबाईला म्हणते, हे बघ ए आपलं असेल ते असेल, पण माझी मुलगी 4-2 दिवस करता काय, तिला टाकून बोलू नकोस. माझ्या मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो, पुरणपोळीचा स्वयंपाक दे. अनिकेत दादा, ढसढसा ती आई रडते. सुनबाईने पुरणपोळीचा स्वयंपाक वाढावा, सगळे परिवारातले मंडळी जेवणाकरता बसावे. सुंदर असं जेवण झालं. 2-4 दिवस मुलीने आनंदात बागडावं, खेळावं, माहेरात राहावं. हे बघा, राहिल्याच्या नंतर तिकून जावायचा फोन यावा, आई तुमची झोपत नाही ताई. नाही, आई झोपत नाही. सगळ्याच्या अगोदर पहाटे 4 वाजता तुमची आई उठते, शेतामध्ये जाते, शेवग्याच्या शेंगा आणते, मुलीच्या पिशवीत घालते, बसत नाही. पण तुमची आई त्याचे तुकडे तुकडे करून मुलीच्या पिशवीत ठेवते आणि गाडीत ठेवते. जावायला म्हणते, जा घेऊन भाजीपाला देते, लोणचाचा डबा देते, पापड्या देते, डाळ देते, कुरडाया देते. महिला मंडळी, तुम्ही रडाल, माहेरातली माय मरू द्या, आयुष्यात तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही ताई. इथं बऱ्याच बसलेल्या माता भगिनी ढसढसा डोळ्यात पाणी येतंय. आज माहेरात जाऊ वाटत नाही का? पोटात तुटल्या जातं आईच्या फोटोकडे पाहिल्यावर. देवातला देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. ढसढसा मुलगी रडते आणि जाता जाता म्हणते, थांब बाईडे, हा इंद्रायणी तांदूळे घेऊन जाय, तुझे लेकरं बाळ खिचडी भात केल्यावर खातील. तांदूळ देते, बासमती बारीतला तांदूळ देते. जावई श्रीमंत आहे, पण आईची विडी माय असते बरं. महिला मंडळी, एकदा का आई गेली ना, माहेर संपलं तुमचं. भाऊ भाऊजाई जीव लावतील, पण आई ती आई असते. आईची जागा या जगात कुणी घेऊ शकत नाही. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आज तो आई विना भिकारी झाला. एवढी आई आकाशाच्या उंचीची असते. जाता जाता सुद्धा आई म्हणते, बाई गाडीवर ऊन लागेल तुला बरं का. माझ्या मुलीला ऊन लागू नये म्हणणारी माहेरातली हक्काची आई असते, काकी असते. तिकडं ती शेतात उन्हात काम करते, पण माझी मुलगी मला भेटायला आल्याच्या नंतर तिच्या अंगाला ऊन लागू नये म्हणणारी आई असते.
महिला मंडळी माहेरात आई असली की लय आनंद वाटतो, हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो. माहेरात बाप असला की दिवाळीच्या सणाचा मुराळी तुमच्या आयुष्यात असतो. पण हे जीवन असतं स्त्रीचं. कधी कधी तिला मुलगी व्हावं लागतं दादा, कधी कधी सून व्हावं लागतं, कधी कधी आई सासू व्हावं लागतं, काकी व्हावं लागतं, आत्या मावशी वेगवेगळे पात्र तिला रंगावं लागतं. संसाराच्या रणगाड्यामध्ये थकली म्हातारी झाली, पांढरे केस झाले, सुरकुत्या वळ्या, गालाच्या खाजड्या, हातामध्ये काठे, नातवाला नातीला सांभाळणारी लाडाची आजी होत असते. वेगवेगळे पात्र करावं लागतात. म्हणून आईची सेवा करा. महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाण्याला आई सांगितली, साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. पण महाराज इथं बसलेला हा बाप तर पडद्यावरचा कलाकार आहे. आई घराचं मंगल आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. हे बघा एवढा समाज आज या नरसाळे परिवाराच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमंत्रित केलं. या परिवाराने एवढा समाज आलाय. मी सगळ्यांना सांगतो, 2 कोटीचा बंगला बांधा. शेती चांगली आईच्या कृपेने, काकीच्या कृपेने सगळं चांगलं आहे दादा. 2-2.5 कोटीचा बंगला बांधा. एवढा समाज बसलाय. पण त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. आई बाप घरात असले की खरी शोभा असते. लय प्रेम करतो बाप रडत नाही, त्याला रडता येत नाही. तो रडतो शेताच्या बांधावर जाऊन, तो रडतो रात्रीच्या अंधारामध्ये. बाप रडतो. इथं बसलेला बाप असा येत आहे, तुम्ही रडाल सगळे. त्या बापाला असं वाटतं आणि त्या आईला असं वाटतं, ऐका, त्यांना वाटतं आम्ही लय गरिबी दिवस काढले, आम्ही लय वाईट दिवस काढले. जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं, नातवाला नातीला मिळावं. आम्ही खडतर दिवस काढले, आम्ही गरिबी दिवस काढले. आमच्या लेकरा बाळाचे सोन्यासारखे दिवस आले पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक कीर्तनामध्ये आईवडिलाची इच्छा असते. लय प्रेम करता. बाप हा घराचा पाया असतो, म्हणून सांभाळा. पाया का खचला ना घर पाडायला वेळ लागत नाही बरं. हे जे दिसतात ना मुलांनो, हे आईबाप हे कधी अर्ध्यावर डाव सोडून निघून जातील सांगता येत नाही. जोपर्यंत आपल्याला चांगलं कळालं की ते निघून जातात दादा. म्हणून माझी विनंती, त्यांचा सांभाळ करा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली दादा की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. तुकोबारा वर्णन करतात, बाप करी जोडी लेकुराचे उडी, आपुली कुरवंडी वाळदुनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागुनी भार खांदे. आई मुलाला उचलून घेते, कुठं घेते? कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या लेकरांनी पाहावं. पण इथं बसलेला शेतकरी बाप आहे ना, उचलत असताना असा घेतो, खांद्यावर घेतो मुलाला. दूरदृष्टी, जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं. ही म्हातारी माणसं आहेत ना दादा, खरं सांगू का, हे घराचा पाया असतात बरं का. हे लय आधार असतात घरात. त्यांना पायाचा त्रास होतो, गुडघ्याचा त्रास होतो. पण घरामध्ये असले ना वजनदार घर वाटतं. घरामध्ये असले की रुबाबदार घर वाटतं. आज यांना विचारा, काकी घरात नाही, किती पैसा असून द्या, हलकं हलकं घर वाटतं. काकी घरात असली की मुलाला मुलीला असं घर असं वजनदार वाटतं, भरल्यासारखं वाटतं. आज घरात जाऊ सुद्धा वाटत नाही का? फुटूकडं पाहिलं की डोळ्यात पाणी येतात, आठवणी रडवतात प्रत्येक क्षणाला. ही म्हातारी माणसं लय असतात. आजोबा बसलेत नाही, आजोबाचा शेवटचा मित्र हा नातू असतो, हे लक्षात ठेवा. आणि नातवाचा आजोबा हा पहिला मित्र असतो. इथं बसलेला आजोबा असा आहे, बाबा थकराय, म्हातारा झालाय, मळकटलेले कपडे अंगावर आहेत, काठी हातामध्ये. आणि ज्या वेळेस मार्केटला बाजारात जातो ना, तालुक्याला येताना 50ची नोट अशी चुरगळलेली आहे, 20ची नोट अशी चुरगळलेली आहे. पण मी जर घरी गेलो तर मला माझे नातू विचारतील, बाबा काय आणलं आम्हाला खायला? गरीब आहे हो, गरिबी बोकली त्याने. पण खिशातली काढतो 20ची 50ची नोट आणि दुकानदाराला देतो, चॉकलेट द्या.
पाहिजे ते घेतो, जिलेबी घ्या, पापड घ्या घेतो, चिवडा फरसन घेतो आणि तसंच घेऊन येतो आणि नातवाला नातीला कॅडबरीसारखे देत असतो, लाड पुरत असतो, लय प्रेम करत असतो. आयुष्यात बाप तिसऱ्यांदा रडला, 3 वेळा रडला बाप. एकदा मुलीचं लग्न जमलं मंडळी, त्यावेळेस रडला. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. आणि तिसऱ्यांदा बसलेला शेतकरी बाप रडला. पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना, त्यावेळेस तो बाप रडत असतो. त्याला वाटतं काय पराभव आहे माझा, ढसढसा बाप रडतो. असं बापाचं पात्र असतं. आयुष्यात पहिल्यांदा रडला मुली करता. लग्न जमलं ना मुलीचं, तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला. आणि मुली दुसऱ्याच्या घरी जाणारे, लग्न जमलं, एक भाकर खाणारा ताई, तुमचा बाप अर्धी भाकर खातो ना ना आप्पा तात्या, अर्धी भाकर खातो. डोळ्यात पाणी येतं. किती लाड केला मुलीचा. जन्म झाला मुलीचा, माझी लक्ष्मी जन्माला आली. ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. ऐका, मुलगी जन्माला आली, माझी लक्ष्मी जन्माला आली. आनंद वाटला. बाजारात गेला बाप, बूट आणला, मुलीच्या पायात घातला. आनंद आनंद. मुलगी हळूहळू वाढू लागली, मोठी झाली. एका दिवशी ती शाळेत गेली आणि येता येता तिच्या मैत्रिणीकडे पाहिलं तर अनिकेत दादा कानाला लावलेलं ते दिसलं. ते नवीन निघालंय मार्केटमध्ये, कानाला लावायचं, काय म्हणतात त्याला, चुकमुक काहीतरी म्हणतात ना, ते चुकमुक काहीतरी आणलं कानाला लावायचं. मुलगी म्हणले पप्पा मला घेऊन या. ऐका, बाप सांगतो तुम्हाला, बाप गरीब आहे तुमचा. दुकानदार दादाला विचारतो, अय दादा काय किंमत आहे? तो म्हणला 300 रुपये. 300 रुपये एवढी किंमत म्हणल्याच्या नंतर बापाने विचार नाही केला, तुमच्या सुखा करता ताई, माझी मुलगी मी हे घेऊन गेल्यावर उड्या मारेल, आनंदी होईल, खेळेल. त्याला म्हणे 300 रुपये ना बाबा, घे 300 रुपये आणि दे. घरी आला आणि तुम्हाला दिलं. किती लाड पुरवला मुलीचा. त्याला वाटलं जे मला मिळालं नाही, उद्या पाहुण्याचं घरी, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. पारक्याचं धन आहे, आज माझ्यापाशी आहे, उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. सासू कसे असेल, सासर कसा असेल, देर कसे असेल, काही माहीत नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुमचा सांभाळ केला, प्रत्येक लाड पुरवला का नाही, तुमचा प्रत्येक लाड पुरवला. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 10 रुपयाचा पेन आहे. मी उद्या जर बँकेत जर गेलो, मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो, हा माणूस परत देईल का नाही. मोठी गाडी घेतली, आत्ता 2 महिने झाले. 4 व्हीलरच्या गाडीची चाबी मित्रांनी मागितली, दिली नाही. मी दोनदा विचार केला. पण इथं बसलेला बाप स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा बाप असतो, हे लक्षात ठेवा. मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला तो. वास्तविक पाहता पुरुषाची जात नर महाराज रडणारी नसते, बरं का महाराज. पुरुषाची जात रडणारी नसते, ती लढणारी असते. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही रडतो मुली करता, यात नवलनवे. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. झालं, 1 मिनटं घेतोय. भागवतामध्ये दक्ष प्रजापती 16 मुली होत्या. सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलंय. ऐका, भगवान शंकरासोबत बापाला पसंत नाही. सती आली, नवरीच्या वेळेस सती होती, हात जोडले, पप्पा दर्शन घेऊन द्या. बाप म्हणला, कार्टे स्वतःच्या मनाने लग्न केलं, तोंड दाखवू नकोस, चालती हो. बापाला पसंत नाही. किती लाड केला त्या बापाने. जसा बाप रडतो, दरवाजा लावून घेतला दक्ष प्रजापतीने. आणि दक्ष प्रजापती घराच्या आत रडतो आणि सती दारामध्ये हंबरडा फोडून रडत असते. म्हणून हे बापाचं आणि मुलीचं नातं असतं. सांभाळा माझ्या राजांनो. एवढा समाज आला, मी सगळ्यांना सांगतो, ताईंनो दिदींनो, मुली आल्यात, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस शहरात पुणे मुंबईला सोलापूरला करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका. आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. आणि सगळ्यांना माझी जाता जाता विनंती आहे, एवढा समाज आला आहे, पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घाला, बंद करा. आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती आहे, दादा फुलं वाटवा. पांडुरंगा, एवढं मोठं दुःख काकीच्या जाण्याने झालंय, या दुःखातून पेलण्याकरता या
कुटुंबाला तो उदंड शक्ती जे हे पंढरपूरच्या मार्गदर्शकाकडे हात जोडून प्रार्थना करतो आणि लांबलेल्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आवाज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो तुकोबाराय म्हणतात माझं जे परमार्थिक वजन आहे हे संतांवरीच आहे. ज्ञानोबार आहे, चोकोबार आहे, निळोबार आहे. माझं जे भक्तीचं वजन आहे, जे साधनेचं वजन आहे हे संतांवरीच आहे. अभंगाचं शेवटचं चरण.